अरे संसार या 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 स्वागत 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 करू या या अरे वा नीट घासा बघून घासा हा मग मिळते भाकर गोड गोड भाकरे करीन आणि गोड गोड संसार करीन बघ. अगं बाई बर 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 वादच नाही. अगं म्हणे नीट खाताय सारा नीट घाला हा बघा किती खाते ते एवढं माझा विचार कर. जमतंय काय नेड जरा बारीक आहे हो तर दोरा जायला दमवायला लागलाय जाईल हळूहळू बघा दिसतंय काय तर मग आमचा विचार करा म्हणतो मी बघूया हा आणि म्हणून लगेच करायचं आहे. तू काय काम झालं झालं सरपंच सडा घालतात जरा लक्ष असू द्या. ठेवणार की नीट घाला सडा बघायचं लक्ष असू दे माझ्याकडे. वय 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 छान चाललंय काम लोक जमले ना हो. हा खिरी मारायला काय लागणार आधी. आधी नीट पुसा छान आहे आपली सायकल माझी उदारी लय टकले ग हे बघ मी सगळं काम करतो तेवढं लगीन कर माझ्यावर बा. आधी काम कर मग करू हा काय चला बाकडा तोडा ए फाडायची नाही साडी नीट करा चांगलंच सगळ्याशी कामाला लावले सर तुम्ही. सगळ्यांनी वाटतंय खरंच स्वयंवर होणार आहे. पण स्वयंवरला ज्यानं तयार व्हायला पाहिजे तो बसला नव्हती तिकडे निवांत. तुम्ही काही काळजी करू नका चला होय चला 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 आवरा लवकर चला हो पुन्हाच द्यायचं काम नाही काय. मी माझ्या जमिनीवर बसलोय आणि तुमच्या ज्या काय स्वयंवरच्या परीक्षा आहेत का नाही ते चालू राहू द्या. मी मजा घेतो जा. ए तुझ्यात हिंमत नाही ना मग उगाच जास्त तोंड चालवायचं नाही गबस. लग्न झालं नाही म्हणजे असं कसं. अहो राणाचं लग्न झालंय. पांडुरंगा काय वाटेल ते कानावर ऐकू यायला लागले. असलं कसलं दिस आणलंस र बाबा. मावशी देवाला जरा साईडला ठेवा आणि सांगा लग्न झालं नाही म्हणजे राणादाचं लगीन झालतं पर बायको गेली पळून मग म्हणजे त्यांचं लगीन आता परत नाही झालं असं झालंय. पहिली पळून गेल्यावर राणानं दुसरं लग्न केले. साहेबांना वाटते जिजा ही राणादाची दुसऱ्या लग्नापासूनची दुसरी बायको आहे. ते जाऊ दे. तो पैलवान कुठं आहे. राणादा नाहीत घरात. त्याची बायको स्वतःच स्वयंवर मांडते हे माहितीये का त्याला हे सगळं चालतंय. अहो कसलं स्वयंवर. अहो गोदाक्का त्या जिजानं लग्नासाठी स्वयंवर लावले. रस्त्यात बोळाबोळात सगळीकडे नुसती बोर्ड लावलेत बघा. हे बघा तिचं काय असेल ते असेल ह्यात माझ्या राणाचा काय संबंध आहे काय. संबंधाची सरकारी दरबारी नोंद आहे मावशी. राणात जिजाचा नवरा आहे. अहो नाही हो साहेब राणाचं अंजली सोबत लगीन झालंय. ती त्याची पहिली बायको. या दुसरीचं काय. परत तेच. अहो साहेब गोदाक्का जे बोलतात तेच खरं आहे. तू गप रे. खरं काय ते मला चांगलं माहितीये. आता इथं वेळ वाया घालवून काय उपयोग नाही. त्या स्वयंवराच्या ठिकाणी जाऊन बघूया नेमकी भानगड काय. चल 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 चल. चला जिजाबाई सगळी कामं करून घेतले सरपंच यांना त्यानं या बघायला. चला चला एवढी बस काय एवढीशीच लाकडं तोडलीस वय. अरे बाबा एक याची चूल तर पेटेल काय माझी. काय सरपंच कॅन्सल काय काय करायलाय. जातोय अहो असं दारात जात्यात वय. सरपंच एवढं काय करायला माणसाला. कॅन्सल. आपलं मैदान मोकळं झालं ना. अजून दगडा दिसतायत ना व.
बाद माणूस आहे कॅन्सर. चकचकीत पुसून एक फेरी बी मारून आलो एकटा. बसायचंय खुळ्यात चकचकीत करून माझ्या सायकलीवर तू बसला. हा? जा परत बस. कॅन्सर आहेस तू. जा. अरे काय मार्ग हो? अरे दिसभर काय एकच साडी धुणार होय माझी. बाकी दिसभर करणार काय मग. करा परत. कॅन्सल. माझी रांगोळी. होय काय. नाही तशी चांगली आहे पण गणिताचा तास वाटायला हो. त्रिकोण गोलच दिसायला की समधी. आणि लई गुताबी झालाय. कॅन्सल व्हायचा. राहू द्या. बरा रंग चला. अगं बया हे काय. त्यातली करपलेली भाकरी देणार बाई मला. दगड झालाय त्याचा. अगं नाही तुझा चेहरा बघत होतो की नाही तेव्हा ती चुकून करापली ग. होय. आता माझ्याकडं न बघता तूच घाल तुझ्या घशात. इज्जत काय तू. ही बघ की ही बघ की गोल झाल्या. ही गोल झाली की. हो काय करायले. काच तयारी केली आपल्या दोघाच्या लग्नाची. मैताला तरी घालतात काय हार. लहार आणलाय काय माहित. अहो लग्नाचा हार करायचा होता ना. रिजेक्ट. कॅन्सल आहे तुम्ही. कॅन्सल. हे बघ की गोल झाल्या. आता कसं एक नंबर चकाकते ताट. बघू. फक्त पुढच्या बाजूला धुतलंय वे. मागची बाजू कोण धुणार. कॅन्सल. करा परत करा धुवा. आता लगेच होतो बघा. केलाय बागायदार हाय. कामाची माहिती आहे मला. हो बागायतदार. सगळं ओसाड पडलंय की. बाग लावायची सुचला नाही बाई तुम्हाला. कॅन्सल. मनू. मनूची जागा राहण्याची एकदम चकचकीत गेली आपण. एवढी सगळी स्वच्छता करे पतूर तिला काही उन्हात बांधली होती बाय. धाप टाकायला लागली किती. जेवढं मी सांगते ना उचला तिला आडोशाला बांधा. ओ सरपंच. काय चाललंय. हा तुमच्या माणसाची एवढं बी कळलं बाय. कसली कामं करतात. कशाला दात काढायला लागलाय. तुमच्या की नाही हुशारीवर असतोय मी. लई चांगला केलं साहेब बघा. म्हणजे आधी समधी कामं माझ्याकडनं करून घेतली. घर बी लावून घेतलं. आणि हे समधी कुळी जत्रा तुमचे स्वयंवर आले का नाही. यांना लग्नाचं लालूच देऊन यांना बी कामाला लावतंय वय. तुमच्यासारखी की नाही आहेत गप्पूबाई जन्मत बघितली नाही बघा मी. लई छान आहे. दोन मिनिट. तर ते नव नाही तुमच्या या परीक्षेमध्ये कोण पास झालं का नाही. तू. मी हा संध्यांनी माझं ऐकून घ्या. या परीक्षेत फक्त मालक पास झाल्यात. बाकी तुम्ही समजून नापास. काय बोलायलास तू. एक मिनिट हिनं कवा भाग घेतला होता. इथं काम करून आमची कंबरडी मोडलीत. राणानं एका कामाला बी हात लावलेला नाही. हा होय. हा आणि मग राणाचा कसा पासील. सांगतो. याची परीक्षा मी अगोदरच घेतली होती. आणि त्यामध्ये तो पास झालाय कारण त्यानं परफेक्ट समधी कामं केली आहेत. होय का नाही मालक. खरंय का नाही. कळलं. अरे खाली मुंडी पाताळ धुंडी. हा हो बापू
तसला अजिबात नाही. हे तुमचं स्वयंवर जे काय का नाही ते तुम्ही तुमचं बघा. माझा काय बी संबंध नाही. काय संबंध नाही ना व? मग उगा मध्ये मध्ये चोचा घालायचा नाही कळलं काय? आणि आता 2 परीक्षेत पास झालाय. चुकून जर का 3ऱ्या परीक्षेत पास झाला तुझ्या मुंचावर बसून तुझ्या संगत लगीन करतो का नाही बघत तू. ए राणा, इथं माननीय परेश पाटील सांगायला 3ऱ्या स्पर्धेत अजिबात भाग घ्यायचा नाही. कळलं काय? हा सरपंच नात्याने सांगा तुम्ही. तसा काय संबंध आहे सांगून ठेवतो. अहो नाही म्हणत राणाचा 2 परीक्षेत पास झाला की. हो ते अजिबात नाही काय. आणि माझा काय बी संबंध नाही. हे बघा तुमचं जे काय स्वयंवर चालू आहे, जे काय परीक्षा चालू आहेत का नाही ते तुमचं तुम्ही चालू द्या. मी तुमच्याकडे बघणार बी नाही आता. चालू द्या तुमचं. वहिनी आता काय करायचं? तर आता पुढली परीक्षा. ए जिजा हे काय सुरू आहे? साहेब तुम्ही हे स्वयंवर? अरे ही काय भानगड आहे? काय म्हणजे राणा तुझा नवरा आहे नव? त्यानं काय त्रास दिला का तुला? कुठं आहे तो राणा? पैलवान कुठं आहे तो? अहो साहेब त्याचं काय झालं माहित आहे काय? साहेबांनी जरा समजावून सांगा. अहो साहेब काय झालं? साहेब अरे चला कुठे ही काय भानगड काय ते पहिल्यांदा सांगा. अहो तेच तुम्हाला स्वयंवराची स्टोरी सांगतो. या की बाजूला जरा. स्टोरी? अरे पण तू पहिलवान कुठं आहे? या तरी बाजूला सगळं सांगतो. या इकडे या. स्टोरी ऐकायची. हा तर आता शेवटची लास्ट परीक्षा. ताकद आणि हिम्मत. तयार आहे काय समधी? त्यो दगड दिसतोय काय? तो बारका. नाही हो त्यो मोठा दगड. अच्छा तो मोठा दगड. घेऊन यायचं ना नुसतं. आत्ता जातून सरपंच आलो. हो बाबा अहो जरा पूर्ण ऐकून तर घ्या. त्यो दगड उचलून माझ्या अंगणात आणून जो कोण मर्दगडी ठेवल तो ही परीक्षा पास होणार आहे. उचलून आणायचंय व्हय? आता उचलून आणायचं म्हणजे नाही बाईच बाईचा काटा काढती सांगितलंय ना मी. वहिनीचा जर काटा काढायचा असेल आणि जिजा संघ जर लगीन करायचं असेल तर तो दगड उचलून मी जिजाच्या पायाजवळ अलगद आणून ठेवतो का नाही बघा. जाऊ. गेली कामात न गेली कंबर. अरे पहिल्या बायकोनं आधीच मोडल्या कंबर तिची. काय बाबा अरे लग्नाच्या आधीच कंबर गेली का काय? बाबा या 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 इकडे नाहीतर ऍम्ब्युलन्स बोलवायची पाळी येईल. या विषया पेल्याने हा ना सरपंच नात्याने घुमू दे. मला हमाली करायला लावता ना ग्रामपंचायतीत. आता करा. एवढं सोपं नाही आहे ते. ओ सरपंच जमते काय? ते जमते.
मी काय म्हणतोय घरंगळत आणू काय घरंगळत हे कुठला नियम? उचलून आणायचा याचा अर्थ कळतोय काय? आता मी जातो. जावा बापू मारा मिशीला. एकच होती ती बी फाटली. बाबा माझ्याला काय होणार नाही. माझा डाव ढीस. काय तुझं तर दगडाचं कारखाना आहे ना? अरे दगड उचलायला माणसं आहेत, जीसीबी आहे, मी उचलतोय वय. हा आता बघा वारकेच्या चक्कीचा इफेक्ट. हा आता जाऊन उचलणार यो दगड. आता उचलतो, आता मस्त चक्की सारखं उचलतो बघा त्याला. आता माझ्या गिरणीचा पट्टा नाही तो. गिरणीचा पट्टा बसवणार राहण्याला बोलते दगड उचलणार. त्याला काय काय रे जमलं का नाही कुणाला? आता जमणार, कारण माननीय परेश पाटलाची एंट्री होणार. जमणार आहे काय पप्प्या तुला? म्हणजे पप्या नाही, माननीय परेश पाटील म्हणावं. आणि एकदा का आपलं लगीन झालं की अहो धनी मालक असं म्हणायचं. जाऊन आरशात तोंड बघायचं. का बघा आता तुझं तोंड कसं गोड करतो बघ. कारण माननीय परेश पाटलाचा इथे हरड आहे. अन्नाचा अपमान नको. तुझ्याच पेटात आहे. हा पप्या. जा. पप्प्याला साधं समजू नकोस. खरंच दगड उचला. अरे वा पप्या वा. अरे वड तू. अरे तुझ्या लग्नामध्ये मी लई नाचणार बघ.